सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात इथूनच झाली. इथून म्हणजे या जंगलातून. मेळघाट टायगर रिझर्व. घराजवळचं जंगल आणि घर म्हटलं तरी चालेल. कारण 2014ला पहिल्यांदा जंगलात आलो. काही माहीत नव्हतं. जंगल ऐकलं होतं, घराजवळ आहे माहीत होतं. लहान होतो तर कोणी येऊ नाही द्यायचं. मग 2014ला जेव्हा पहिल्यांदा आलो, तेव्हा जंगल फील कसं होतं, कसं असतं याच्यापेक्षा ते कसं फील होतं, हे तेव्हा कळलं पहिल्यांदा. आणि मग त्याच्यानंतर नाही थांबता आलं. आज 12 वर्ष झाले. दरवेळेस येतो. आधी असं होतं की टायगर रिझर्व आहे तर वाघ आहेत. मग वाघ आहेत तर वाघ बघायचा. मग वाघ बघायचा. पण मग 12 वर्ष झाले अजून एकदाही नाही दिसला. पगमार्क दिसले. शेपूट पण नाही दिसलं. पगमार्क म्हणजे असे की फ्रेश आहे की आत्ताच गेला असेल, 15 मिनिटं झाले असतील, अर्धा तास झाला असेल, मेल असेल, फिमेल असेल, बरंच काही काही होतं. किंवा तुम्ही येत होते, अरे आत्ता अर्धा तास आधी दिसला, असं कोणी सांगितलं, असं पण बऱ्याच वेळ झालं, पण दिसला नाही. बाकी अस्वल दिसलं, सांबार दिसलं, बरंच काही काही दिसलं. बट ठीक है. ते असं म्हणतात ना की जंगल में जाके तुमने शेर को देखा की नाही पता नहीं, लेकिन शेर ने तुमको जरूर देखा. तसं इथे की इथला वाघ थोडासा काय म्हणू आपण शाय आहे, लाजाळू आहे. त्यांनी जर बघितलं माणसाला तर तो लपून जाईल. लपून जाईल म्हणण्यापेक्षा तो बाजूला चालला जातो. ताडोबा वगैरे तुम्हाला जसे दिसतात ना, तसं नाही आहे इथे. आणि इथलं टेरेन जे आहे ते खालीवर आहे थोडंसं. त्याच्यामुळे असं पण होतं की तुमची गाडी जरी जात असेल आणि तो साईडला जरी असेल तरी दिसणार नाही. मग आता पहिले सुरुवातीचं जे होतं की वाघच बघायचं, ते हळूहळू जंगलामध्ये बदलत गेलं की जंगल फील व्हायचं ते खूप डिफरंट आहे. आणि सगळ्या लोकांनाही नाही सांगतात. आता तुम्ही बघत असाल, मला माहित नाही तुम्हाला कितपत या गोष्टीची म्हणजे ते जाणीव होईल. बट आहे म्हणजे साधी गोष्ट की बरेच जण विचारतात की एकाच ठिकाणी का तुम्ही 17 वेळा जाता? म्हणजे साधा एक चिखलदरा असेल किंवा दुसरा आता सेमाडो, असे बरीच ठिकाणं आहेत की जिथे आम्ही बऱ्याच वेळा गेलो किंवा आता हे पण ठिकाण इथे पण बऱ्याच वेळा आलो. पण तरी पण प्रत्येक वेळा काय नवीन भेटतं किंवा तुम्हाला बोर नाही होत का? नाही होत बोर. कसं बोर होणार ना? आता हे पान आहे, हे मी आज पहिल्यांदा पाहिलंय. कुठल्या झाडाचं माहित नाही. हे झाडं वर्षानुवर्ष इथे उभी आहेत. बरं ठीक आहे ना. पण प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक झाडाची फांदी वेगळी आहे. प्रत्येक पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात येणारी फुलं वेगळी आहेत. हिवाळ्यात दिसणारं फुल उन्हाळ्यात नाहीये. या उन्हाळ्यात इथे एक झाड आहे, तर दुसऱ्या उन्हाळ्यात तिथे एक किंवा पावसाळ्यात 4 रोपं आत्ता लागले किंवा एक फुलली वेल, ती पुढच्या पावसाळ्यात नसेल किंवा आणखी 4 वेली फुलतील. सगळं नवीन आहे. म्हणजे ते तुम्हाला बघावं वाटलं तर ठीक आहे. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कधी बोर नाही होत आणि कधी होणारही नाही. प्लस ही जागा म्हणजे अशी आहे की जेव्हा माणूस तुटतो, हरतो, पडतो, मग त्याला आधार इथे भेटतो. आणि हळू-हळू जशी तुम्हाला माणसं कळायला लागतात ना, तसं-तसं जंगल जास्त जवळचं वाटायला लागतं. की माणसांपेक्षा यार हे जास्त जवळचं आहे. आणि माहीत नाही मला यार हे बोलतं की नाही बोलत, बट असं म्हणतात जंगल बोलतं. हे आमचे जे मित्र आहेत, श्रीकांत काठोई यांनी आम्हाला ते शिकवलं. म्हणजे एकदा मला अजून पण आठवतं की याच एरियात आम्ही असंच पायी-पायी चाललो होतो आणि मला खाली हिरवे पिसं दिसले. हिरवे पिसं मी म्हटलं, "अरे काय आहे हे?" तो म्हणे, "अरे पोपटाचे पिसं आहेत." मग मी वर बघितलं, म्हटलं, "पोपट तर दिसत नाही." तो म्हणे, "कदाचित शिकऱ्याने पोपट पकडला असेल आणि इथं या वरच्या फांदीवर बसून खाल्ला." बेसिक एकदम ऑब्झर्वेशन्स. तर अशा बऱ्याच गोष्टी याच्याकडून म्हणा, अल्केश दादा आहेत आमचे, तुषार पवार होते. असे बरीच लोक आहेत की ज्यांनी काही ना काही आम्हाला शिकवलंय. काही लोकांसोबत जंगल बरंच एन्जॉय केलंय. पण आता असं झालंय की अ, फक्त एखाद्या झाडाकडे कडे बघत जरी बसलो ना, तरी काही वाटत नाही. म्हणजे तिथे ते म्हणतात ना, की तुम्हाला ध्यान लावायचं तर भाई बघत बसा. म्हणजे आता ही पण जागा आहे. 2 तास जरी बसलो, गरमी होईल, चिलटं येतात आजूबाजूला, मच्छर चावतात, बट तरी बोर नाही होत. असं कधीच नाही झालं, की यार मोबाईल बघायला लागतं, यार नोटिफिकेशन नाही येत, यार नेट नाहीये, इंटरनेट चालत नाहीये, घरचा फोन आहे, अरे कामाच्या गोष्टी आहेत. अरे ठीक आहे, सगळं बाजूला ठेवू. झाडावरून पान पडतंय, बघू किती हळू पडतंय. साधं इथे आल्यावर एखाद्या झाडाची सळसळ किंवा हवेचा आवाज, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मोराचे आवाज, ये पुढच्या पिढीला कदाचित हे कळेल, नाही कळेल, अनुभवता येईल, नाही माहिती. आत्ता जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करू. बाकी गोष्टी तुम्हाला जेवढ्या जपता येतील तेवढ्या तुम्ही जपा. जेवढं बेसिक राहता येईल तेवढं बेसिकवर राहा. कारण हे शाश्वत आहे, असं मला वाटतं. बाकी मटेरियलिस्टिक गोष्टी असतातच आयुष्यात. गाड्या, घोड्या, घरं, बंगले, प्रॉपर्ट्या, सोनं, नाणं ते असेल. बट एक झाड वाढायला आणि एक झाड टिकवायला 15-20 वर्ष लागतात. तेवढे पेशन्स पण असले पाहिजे.
आणि आहेत अशी लोक की जे असं करतात पण. सो ते जमलं आपल्याला तर मग म्हणून आपण काहीतरी केलं. बाकी तयार मग सगळे काही ना काही पैसा कमवायचा किंवा काय गोष्टी आहेत होतीलच. म्हणजे आता हे झाडाचं पान पण तोडतोय किंवा मगाशी पण मी एका ठिकाणी झाडाची जळलेली पानं बघितली. तर पानं सगळे जळून गेले होते, पण त्यांची जी डिझाईन होती ना ती तशीच होती. एक छोटासा व्हिडिओ पण आहे, कदाचित मी ह्या व्हिडिओतच एडिट करून दाखवेल तुम्हाला. तसं पण आहे. म्हणून म्हटलं की ऑब्झर्वेशनसाठी 17 गोष्टी आहेत. आणि निसर्ग आपण म्हणतो ना की हा खरा सृजनकार आहे. आपण सगळं फॉलोच करतो की प्रत्येक झाडाच्या प्रत्येक पानाचा आकार वेगळा, त्याच्यावरची डिझाईन वेगळी, त्याचा कलर वेगळा. म्हणजे आपण हिरवा म्हणून मोकळं होतो, पण आजूबाजूला जर तुम्ही बघितलं ना तर हिरव्याचेच 17 प्रकार आहेत. एखादं लाल फूल दिसतं, मध्येच एखादं जांभळं फूल दिसतं, मध्येच एखादं पांढरं फूल दिसतं, असं बरंच काही आहे. आता मी अशी बडबड अजून अर्धा तास पण करेल, कारण मला याच्याबद्दल बोलायला बोर नाही होत किंवा ते येत राहतं. बट कदाचित तुम्ही जर घरी बसून तुमच्या फ्लॅटमध्ये कुठेतरी शहरात असाल तर ते नाही जाणवणार. जेव्हा तुम्ही इथे याल, ही लाल माती पायाला लागेल, अंगावर येईल, तेव्हा ते कळेल की यार हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग एकदा का याची चटक लागली की मग ती नाही सुटत. आणि आमचं पण तसंच झालंय. आता नाही वाटत कधी ही सुटेल म्हणून, आणि सुटलं पण नाही पाहिजे. सुरुवातीला वाघाचंच होतं अप्रूप थोडंसं, नंतर हळूहळू प्रत्येकच गोष्टीचं झालं. म्हणजे पार नदी, नाले, फुलपाखरं, झाड, सगळ्याच गोष्टींचं. म्हणजे हे आता जे बसलोय हे पण एक अप्रूपच आहे. म्हणजे ते म्हणतात ना की वाटलं तर सगळंच चमत्कार आहे, नाही तर मग सगळंच नॉर्मल आहे. म्हणजे आपण हवेतून ऑक्सिजन वेगळा आणि कार्बन डायऑक्साईड वेगळा करतो, हा पण चमत्कारच आहे, बट तो नॉर्मलाइज झालाय. असंच सगळ्या गोष्टींचं आहे. सो इथे पण तशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जर तुम्ही हे झाडच बघितलं, किती वर्ष जुनं असेल माहीत नाही. याच्यात इथे जिथे कुठे दगडं फसलेत त्या दगडांच्या वरून मुळं गेली आहेत. ते कुठेपर्यंत पोहोचलंय किंवा पसरलंय हे पण माहीत नाही. असे कितीतरी झाडं आहेत जंगलात. आणि जंगलासमोर बसलं किंवा झाडांजवळ बसलं की लक्षात येतं की आपण खुजे आहोत खूप, माणूस म्हणून पण. प्रकृतीसमोर तसं आहे, माणूस खुजाच आहे. पण तरी पण मग आपण कशाला जेवढे इगो घेऊन जगतो. असो, तो वेगळा मुद्दा. पण छान वाटतं. आणि आता मी जसं म्हटलं गेल्या 12 वर्षात वाघ नाही दिसला, तर मग या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायची सवय लागून गेली. की पार झाडं, खोडं, एखादा किडा असेल, फुलपाखरं असतील, सगळंच थोडं थोडं. आणि सगळंच छान आहे. बोलण्यासारखं बरंच आहे, पण मी जसं म्हटलं की इथे आल्यावर बोलणं कमी, बघणं जास्त होतं किंवा ऐकणंही जास्त होतं. माणसांचे आवाज नाही ऐकत माणूस. झाडाचं पान पडतं ते ऐकतो, एखादा पक्षी ओरडतो ते ऐकतो, चिमणी जी कधी शहरात दिसत नाही तिला बघतो, तिची चिवचिव ऐकतो. तुम्हाला ऐकताना वेगळं वाटत असेल, बट खूप बेसिक गोष्टी आहे जे विसरून गेलो आपण. आपल्याला गाड्यांचे हॉर्न, टी व्हीचा आवाज, हेडफोन, रील्स याचंच जास्त पडलंय. ठीक आहे, असलंही पाहिजे, पण इथं आल्यावर हवेचाही आवाज येतो, प्रदूषणाचा नाही येत. आणि बरं वाटतं की आतलेही आवाज ऐकू येतात, जे कधी तिकडे ऐकायला येत नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बोलू परत कधीतरी. आज एवढंच, थांबतो. आयुष्यात या गोष्टी होत राहू, जंगल घडत राहू, मित्र सोबत राहू, जंगलाच्या वाऱ्या घडत राहू, आणि आयुष्य असंच हळूहळू हळूहळू पुढे जात राहू. बस.